नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप. एक अत्यंत महत्त्वाची घटना देशामध्ये घडली. आपल्या अनेक लोकांना असं वाटलं की त्या घटनेशी आपल्याला काय घेणे देणे, पण अत्यंत महत्त्वाची घटना आणि अशी घटना जिथं घडली त्या ठिकाणी काय अपेक्षा ठेवण्यात मला तरी अर्थ वाटत नाही आहे. देशाच्या या भागामध्ये काही अपेक्षा ठेवण्यात खरंच अर्थ वाटत नाही आहे. पश्चिम बंगालच्या दुर्गापूरमध्ये खाजगी कॉलेजमध्ये सामूहिक बलात्कार झाला आणि त्या बलात्कारानंतर तिथल्या मुख्यमंत्री असणाऱ्या ममता बॅनर्जी म्हणजे मी जसं म्हटलं आहे ना की बाईच्या नावाला कलंक असं म्हणायला काही हरकत नसावं. आता अनेक जण याची दोन प्रकारे मतं घेतील, पण माझं जे मत तुम्हाला सांगायचं आहे ते मी सांगतो. त्या ममता बॅनर्जी म्हणत आहेत की मुलींनी रात्रीचं बाहेर पडू नये, निश्चित पडू नये, या मताचा मी आहे. किंवा आपण पालक म्हणून आपली जेव्हा मुलगी रात्रीची बाहेर जाते तेव्हा आपल्याला धाकधूक असते, कुठं ना कुठंतरी हुरहुर असते, कारण आत्ताचा जमाना तसा नाही आहे. अत्यंत पिसाटलेली अशी तरुणाई रस्त्यावरती रात्रीची नाक्याटक्क्यावरती चरस गांजा अगदी दारू बिरू पिऊन रातभर नुसता धिंगाणा करत फिरत असतात. त्यांना एखादी पोरगी दिसली, एखादी स्त्री दिसली की ते अगदी बेभान होऊन जातात. क्वचित एखादा असेल ज्याला असं वाटतं की नाही ही आपली बहीणच आहे, पण फारशी लोक अशा विचारसरणीची नसतात. त्याच्यामुळं रात्रीचं मुलींनी बाहेर जाणं हे चुकीचंच आहे, योग्यच आहे. पण एखाद्या राज्यामध्ये जेव्हा एखादा मुख्यमंत्री सांगतो की मुलींनी रात्रीचं बाहेर पडू नये, त्या राज्यामधल्या स्त्रियांनी काय रात्रीचं घरात बसायचं? एखादी स्त्री प्रवास करत असेल, ती प्रवासात दरम्यान असेल, एखादी स्त्री कुठल्या तरी बाहेरच्या जिल्ह्यामध्ये गेली असेल, कुठं कामानिमित्त बाहेर गेली असेल, काय सकाळी 10 ते संध्याकाळी 5च फक्त स्त्रियांनी काय फक्त घरातच बसायचं का? बाहेर जायचं नाही? तिथल्या मुख्यमंत्री काय सांगतायत की मुलींनी रात्रीचं बाहेर पडू नये. दुमत नाहीच आहे याच्याबद्दल, पण हे त्या राज्यामध्ये ही जी घटना काल घडली ना, ती फक्त आज आपल्याला कळाली आहे. पश्चिम बंगालची इतकी परिस्थिती भयंकर आहे ना बाबांनो, तुम्हाला माहिती नाही तिथं काय काय घडतं. तिथल्या ते मुझफ्फरनगर की काय आहे ना, त्या बाजूला त्या सगळ्या बॉर्डरच्या बाजूचा सगळा जो काही प्रदेश आहे या पश्चिम बंगालचा, जो बांगलादेशला खेटून आहे, जिथं आपल्या BSFची जी काही लाईन ऑफ कंट्रोल आहे जी ती नाही आहे तिथे, त्या ठिकाणी विचित्र भयंकर वास्तव आहे. तुम्ही जेव्हा ते पाहाल ना तेव्हा तुम्हाला धक्का बसेल त्याचा. मी तुम्हाला आज काय सांगतोय ते धक्का बसेल, इतकी भयंकर परिस्थिती आहे. हे जे मायग्रंट जी बाहेरनं सगळी रोहिंग्या बियंग्या ही जी आणली जातात ना या बंगाल मार्गे, तिथं हिंदूंना मारून टाकलं जाते. आपल्या मीडियावरती येत नाही, आपल्यापर्यंत पोहोचत नाही. त्याच्यामुळे आपल्याला वाटतंय की काहीच घडत नाही आहे, काहीच घडत नाही. ही बंगालची जी टीचर आहे, एक शिक्षिका आहे, तिनं जे काही वास्तव तिचं सांगितलं आहे ना, ते ऐकून तुम्हाला धक्का बसेल की नक्की त्या बंगालमध्ये काय शिस्त आहे, येणाऱ्या भविष्य काळामध्ये काय नक्की येऊ ठेपलं आहे आपल्यासमोर, हे आपल्याला समजेल. आज जे आपण सेक्युलरवाद जे ओढून बसलो आहे ना, आणि हे जे कट्टरतावाद घेऊन आपल्याला संपवायच्या मागे लागलेत ना, तुम्हाला माहीत नाही. पुन्हा 300-400 वर्षापूर्वीचा इतिहास आठवावा लागेल, जेव्हा तुमच्या समोर तुमच्या घरातल्यांना मारून कापून टाकलं जाईल, तेव्हा तुम्हाला समजेल की नक्की काय चाललं आहे या देशामध्ये. हा सामूहिक बलात्कार झाला, ते आरोपी गेले, कधी बाहेर येतील. आता त्याच्या आधी काहीतरी झाला होता ना, एक काहीतरी मोठी घटना झाली होती, तुम्हाला माहितीच असेल. तीही घटना तुम्ही पाहिली असेल. तर बंगालमध्ये इतका भयंकर विषय आहे, तुम्ही त्याला नक्की समजून घेतलं पाहिजे. मला तरी वैयक्तिक वाटतं तुम्ही त्या बंगालवरती अभ्यास केला पाहिजे, त्या ममता बॅनर्जीवरती अभ्यास केला पाहिजे, या डाव्यांच्या विचारसरणीवर एकदा अभ्यास केला पाहिजे की नक्की ही काम कशी करतात, कसे हे हळूहळू आपल्याला संपवायच्या मागे लागले. जरा विचार करा, या सगळ्या गोष्टींचा विचार करा. मी त्या बंगालच्या टीचरची जी दुसरी व्हिडिओ मी टाकली आहे ती तुम्हाला खाली बायोमध्ये ती लिंक देईनच मी, किंवा नसेल तरी माझ्या चॅनलवरती जाऊन पहा. त्या शिक्षिकेने जे काही वास्तव सांगितलं आहे ना, ते खरोखर आपल्या सर्वांचे डोळे उघडणार आहे की नक्की काय घडत चाललं आहे, कसं होतं आहे. या व्हिडिओमध्ये मी टाकणार होतो, पण मला माहिती आहे शेवटपर्यंत कोणी व्हिडिओ पाहत नाही, कोणाला काही घेणं देणं नाही आहे. तेवढं काही हो, आपल्याला काय ते बघायची काही गरज नाही आहे. आपल्या महत्त्वाचा, आपल्या जवळचा विषय वाटला तर बघा, नाही तर मरत जाऊ दे तिकडे. आपल्याला काही घेणं देणं नाही. ते धर्माचं बिरमाचं हे काय नुसते बोलबच्चनगिरी करत बसतात. म्हणून मी ती सेपरेट आवर्जून व्हिडिओ बनवले. अवश्य पहा की नक्की काय परिस्थिती आहे. हे ममता बॅनर्जी वगैरे यांनी मतदारसंघ बांधण्यासाठी नको त्या थराला नको त्या गोष्टी सगळी लोक करत आहेत.
पश्चिम बंगालाच, तुम्हाला खोटं नाही सांगत, पश्चिम बंगाल आज हिंदुत्ववादी संघटनांच्या, हिंदुत्ववादी सरकारांच्या हातामध्ये येणं किती महत्त्वाचं आहे तुम्हाला माहीत नाही आहे. कधीतरी तिथल्या BSF जवान आहेत ना, त्यांचे कधीतरी इंटरव्ह्यू बघा, किंवा त्यांना तुमच्या जर आजूबाजूचं कोणी ओळखीचं असेल जो त्या बॉर्डरवरती काम केलं असेल, तर त्याला विचारा तिथली परिस्थिती नक्की काय. तो तुम्हाला सांगेल की तिथं नक्की काय घडतं, कशा प्रकारे घडवलं जातं. विचार करा बाबांनो, वेळ आपल्या हातातून अजूनही गेली नाही आहे. नाहीतर आम्ही पुन्हा एकदा 400 वर्षापूर्वीच्या अंधकारात जाऊ, जेव्हा ही यौनी आक्रमणं या महाराष्ट्रामध्ये आली, या भूमीमध्ये आली आणि सगळं बेचिराग करून टाकलं यांनी. पुन्हा त्या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला जावं लागेल, शिरावं लागेल. पण त्यावेळेला कोणीतरी उभं राहिलं छत्रपतींच्या नावाने, एक व्यक्ती ज्यानं या संपूर्ण देशाचा, या भूमीवरचा अंधकार दूर केला. या कलियुगामध्ये आताच्या काळाला असा कोणी उभा राहणार नाही, एवढं लक्षात ठेवा. आणि उभा राहिला जरी तरी त्या गोष्टी इतक्या उशिराने होतील की त्याचे परिणाम, माझी गोष्टी लक्षात ठेवा, त्याचे परिणाम इतके घातक झालेले असतील की ते सावरता सावरता तुमच्या नाकीनऊ येतील. त्यामुळे जागे राहा, सजग राहा. या सगळ्या महाराष्ट्रात घडलं नाही म्हणजे तिकडं देशाचं काय हो, बंगालचं आपल्याला काय करायचं आहे, या विचारामध्ये राहू नका, अजिबात राहू नका. कुठे ना कुठेतरी आपलं देश हा, आपण सर्व एक आहोत, या विचाराने राहा. हिंदू म्हणून एक राहा. अवश्य तुम्हाला या सगळ्या गोष्टीतून मार्ग निघेल, एवढं मात्र मी तुम्हाला छाती ठोकपणे सांगतो.